लेखन पूर्णपणे पहिला जसं होतं नाही आपण बोलू पाहिजे आम्हाला कुणीकडे तर लोकांची गैरसोय संपली पाहिजे. तुम्ही केंद्र वाढवा आणि संख्या वाढवा. अन्नाचा रोज सुरू आता झालंय परंतु आचारसंहितेच्या अगोदर 8 दिवसानं बंद करण्यात कुठल्या अधिकारात बंद केला ठीक आहे. आता आमचं निवेदनाच्या माध्यमातून काय म्हणणार तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत जिल्ह्याच्या तालुक्यांच्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तालुक्यांच्या ठिकाणी सुविधा केंद्र चालू करण्यात आलेली आहे. पूर्वी लाभार्थ्यांची जिल्ह्याच्या ठिकाणीच येऊन त्यांना नूतनीकरण करावं लागायचं. त्यांचा हा त्रास वाचण्यासाठी आपण तालुक्याच्या ठिकाणी मंडळाने निर्णय घेतला की WFC सेंटर असेल. त्याप्रमाणे ती सुविधा केंद्र चालू केलेली आहेत. त्यामुळं कुठल्याही लाभार्थ्याला त्याची जी काय प्रवासाचा खर्च होत होता किंवा त्याची जी काय मानसिक ससेवलपट होत होती ती टाळली गेली आहे आणि चांगला निर्णय आहे हा. आणि या सुविधा केंद्रांमध्ये सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे सगळे कागदपत्र घेऊन जावेत नूतनीकरण करण्यासाठी. आणि तिथंच त्रुटींचं प्रमाण त्याच्यामुळं फार कमी झालं आहे. रिजेक्शनचं प्रमाण कमी झालं आहे. तर प्रत्येक लाभार्थ्याला आव्हान असं राहील की त्या सुविधा केंद्रांना जाऊन त्यांनी त्यांचं ते सगळी कामं सुरळीत मार्गाने कशी मार्गी लागतील तिथे समक्ष जावं. त्यांनी ती काढून टाकलेली आहे. त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांना प्रत्येक सुविधा केंद्राच्या त्या DOला जेवढे लाभार्थी कव्हर करता येतील तेवढे कव्हर करण्याचे आदेश दिलेले. ज्यांना आपण हे काम दिलेलं आहे तेच आपल्या जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांचं पहिला नंबर मारून ठेवतात आणि नंतर कामगार हेल्पलाईन मारला होतात असे काही कामगारांचे आरोप आहेत. नाही असं कुठेही काही नाही आहे. माझ्याकडे तरी अजून अशी काही तक्रार आलेली नाही. ओके. सहाय्यक कामगार आयुक्त येथे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा कामगार आयुक्त या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहोत. माननीय कामगार मंत्री फुंडकर साहेब, माननीय मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही भेटून हे सविस्तर आम्ही सांगणार आहोत की 50 फक्त नोंदी करायचं असं त्यांनी सेंटर दिलेलं आहे. परंतु ते सेंटर चुकीचं आहे. रात्रीतून 25 केले जातात आणि सकाळी दाखवले जातात की त्या तारखेला की 50 झाले. तर आज मी पाकणीवरून येतो आहे, कुंडीवरून येतो आहे. 50 आज सोलापूरची लोकसंख्या 10 लाखाच्या पुढं आहे. त्यात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात सोलापूर शहराला, बाकीच्या ठिकाणी पण कामगार वर्ग आहे. हा सेंटर दिलेला आहे हा भ्रष्टाचाराचा सेंटर आहे की लोकांच्या नोंदणी करायचं सेंटर आहे आम्हाला कळायला मार्ग नाही. त्याच्याकरता आम्ही हे आत्ता निवेदन दिले आणि त्याच्या निवेदनाची इथं दखल घेतली. ठीक आहे, नसेल तर आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्व आणि या कामगाराचे माननीय मंत्री साहेब यांना आम्ही भेटणार आहोत. त्यांची वेळ घेतलेली आहे, आम्हाला वेळ दिलेली आहे आणि आम्ही थोड्या दिवसात भेटून हे पार्श्वभूमी अशी आहे की आता पूर्वी ज्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरले जात होते आता बंद केल्यामुळं अनेक लोकांच्या या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मग त्यांनी केंद्र चालू केले. ते केंद्र आता दक्षिण सोलापूरचा उत्तर सोलापूर मराठा वस्तीमध्ये त्या ठिकाणी ते केंद्र उघडले गेलं आहे आणि त्याला फक्त 50 लोकांचाच त्याच्यावर नोंदणी करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. त्यामुळं ते रात्रीत 25 करून ठेवते तर लाईनमधले आलेल्या 25 लोकांना दिले की आमचं टार्गेट संपलं म्हणून निघून जाते. अशा पद्धतीनं जे चालू आहे. आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे मोहोळला उत्तर सोलापूरचे 24 गावं जोडलेले आहेत आणि त्याच्या बाजूचे प्रॉपर मोहोळमध्ये असणारी गावं, अनगरमध्ये असणारी गावं, या सर्व लोकांनी जर त्या केंद्रात जायचं म्हणजे एका गावचा एक माणसाची सुद्धा तिथे त्या ठिकाणी कामाची पूर्तता होऊ शकत नाही. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही केंद्र वाढवा आणि त्याला 50चं दिलेलं टार्गेट तुम्ही 200 घ्या आणि प्रत्येक गावामध्ये एक केंद्र जर उभा केला तर 4 गावाचे लोक त्या ठिकाणी येऊन शिस्तीमध्ये आणि त्यांचा हेलपाटा न होता वेळ न घालवता त्या ठिकाणी कामं होतील असं निवेदन आता दिलेलं आहे. त्यांनी आता वरिष्ठांना ते कळवणार आहेत. आम्ही सुद्धा फुंडकर साहेबांना CMना DCMना हे पत्र दिलेलं आहे. त्याप्रमाणे आता पुढील कारवाई करतो म्हणलेत. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन भेटणार आहोत.